नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, कृषीबद्दल बोलणं बाकी होतं. कृषी या विषयावर जर बोलायचं झालं तर कृषीसाठी शेतकऱ्यांसाठी माझ्याकडे काही योजना आहेत. उदाहरणार्थ आपण शेतकऱ्यांना बियाणं, विमा आणि RSP मिनिमम रिटेल प्राइस MSP याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले माझ्या आवडीचा विषय साहजिकच आहे विमा. आपण शेतकऱ्यांना पीक विमा देतोय, पण तो पीक विमा सफिशियंट रकमेचा आहे का हे बघण्यासाठी एक कमिटी बनवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस त्या विम्याचा क्लेम येतो, मी विमा क्षेत्रात कार्यरत असल्याने मी एक महत्वाची गोष्ट इथं सांगेन. विमा काढणं मोठी गोष्ट नाहीये, पण विमा काढल्यानंतर त्यावर सर्व्हिस देणं किंवा त्यानंतरचे येणाऱ्या क्लेमला फेस करणं हे जास्त गरजेचं आहे. विमा कंपनी बरोबर त्यासाठी कोऑर्डिनेशनची गरज आहे. तर ज्या लोकांचा विमा आपण सरकारच्या थ्रू 1 रुपये विमा काढतोय, त्यांच्या क्लेमच्या संदर्भात कोऑर्डिनेशन कमिटी बनवणं गरजेचं आहे. ही पक्षीय पातळीवर असू शकते, प्रशासकीय पातळीवर असू शकते. ह्या कमिटीने जर व्यवस्थित काम केलं तर सरकारला पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवणं आणि जर ते पैसे शेतकऱ्याला मिळाले तर आपल्याला शेतकरी कर्जमाफी न करावी लागणार आणि त्याच्यासाठीची मोठी आर्थिक तरतूद करण्याची गरज भासणार नाही. त्या कमिटी बद्दलच्या अनेक गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहेत, माझ्याकडे ऑन पेपर आहेत. माननीय मंत्री महोदयांनी जर वेळ दिला तर मी त्यांच्याशी योग्य वेळी नक्की डिस्कस करेल. आज इथंच थांबूया. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.